नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्दस्स. नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा संबुद्दस्स. गेले काही दिवस आपण धम्मपदातील गाथांविषयी चर्चा करत आहोत. आज आपण 48वी व उपवर्गातली 5वी गाथा पाहूया. ही गाथा अशी: पुफ्फानीहेव पचिनन्तं व्यासत् मनसं नरम् अतितम् एव कामेषु अंतको कुरुते वसम्. पुन्हा एकदा मी गाथा म्हणतो. पुफ्फानीहेव पचिनन्तं व्यासत् मनसं नरम् अतितम् एव कामेषु अंतको कुरुते वसम. आपण अर्थ पाहूया. पुफ्फानी. पुफ्फानी म्हणजे फुलाप्रमाणे. कशाप्रमाणे? फुलाप्रमाणे. पुफ्फानी. त्यानंतर हेव. हेव म्हणजे प्रमाणे. पचिनंतम. पचिनंतम म्हणजे वेचणारे. व्यासत मनसम नरम म्हणजे काम भोगामध्ये मग्न असणारे. अतितम एव. अतितम एव म्हणजे अतितम एव म्हणजे अतीत. अतीत म्हणजे अतृप्त. एव म्हणजे यालाच. अतितम एव म्हणजे जो तृप्त आहे त्याला. कामेसु. कामेसु म्हणजे पुन्हा एकदा जो काम भोगामध्ये आहे, काम भोगात. अंतक. मृत्यूचं दुसरं नाव अंतकपण आहे. अंतको. कुरुते. कुरुते म्हणजे करतो. वसम. वसम म्हणजे वश करतो. त्याचा आपण अर्थ बघूया. काम भोग रूपी फुले वेचणाऱ्या, आसक्त असणाऱ्या आणि कामभोगात अतृप्त व्यक्तीला मृत्यू आपल्या ताब्यात घेतो किंवा वश करतो. धन्यवाद. जय भीम.